तिकडे परभणी जिल्हा परिषदेमध्ये 54 गट तर पंचायत समितीचे 108 गण आहेत। परभणी जिल्हा परिषदेवर प्रामुख्याने नेहमी राष्ट्रवादीचा वर्चस्व राहिलाय। मात्र यावेळी भाजपने जिल्हा परिषदेसाठी प्रचंड परिश्रम घेतले। 75% अधिक मतदान यावेळी झेडपीसाठी झालंय। पुढच्या काही तासात कोण नेमकं झेडपीच्या मैदानात बाजी मारणार हे चित्र स्पष्ट होणार आहे। परभणीमधून आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत नाझीर खान प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। नाझीर, अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीची पकड ही मजबूत राहिलेली होती, मात्र यावेळी भाजपने खूप मेहनत घेतलेली आहे। एकंदरीतच इथे राजकीय समीकरणं कशी आहेत आणि कुणाचं इथे पारडं जड राहील? ऋतुजा, निश्चितच खरं तर परभणी जिल्हा परिषदेमध्ये 54 गट आहेत आणि 108 पंचायत समितीचे गण आहे। प्रामुख्यानं जर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला असता नेहमी सातत्यानं राष्ट्रवादीचा परभणी झेडपीवर वर्चस्व राहिलेला आहे। गेल्या 2-3 टर्म आपण पाहतोय राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी राहिलेला आहे। मात्र यावेळी पालकमंत्री मेघना कडे यांनी खरं तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। आपण या ठिकाणी पाहिलंय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, भाजपच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी कंबर कसली आहे। प्रचारामध्ये त्यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत प्रचंड जोर लावल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। 71% पेक्षा अधिक मतदान जिल्हा परिषदेसाठी खरं झालेलं आहे। मात्र पुढचे काही तासात नेमकं चित्र स्पष्ट होईल की परभणी जिल्हा परिषदेवर नेमकं कोणाचा झेंडा रोवला घेणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपण या ठिकाणी पाहतोय प्रचंड जोर लावलेला आहे। परभणी जिल्हा परिषदमध्ये कुठल्याही राजकीय पक्षांची आघाडी किंवा युती झाली नाही। जवळपास सर्वच पक्ष राष्ट्रवादी वगळता सर्व पक्षांनी सोबळावर या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे। पुढच्या काही तासात चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। ऋतुजा, निश्चित त्यामुळे परभणीचा गड नेमका कोण राखणार याकडे अर्थातच लक्ष असेल। नाझीर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।